मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानं नालासोपाऱ्यामध्ये 41 अनधिकृत इमारतींवर कारवाईला आता सुरुवात झाली। नालासोपारा पूर्वच्या आचोळे परिसरातल्या महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडावर या इमारती बांधण्यात आल्या होत्या। शेकडो रहिवासी या इमारतीमध्ये वास्तव्य करत असल्यामुळे या कारवाईमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत। स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकतं आणि यामुळेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। नालासोपाऱ्यामध्ये 41 अनधिकृत इमारतींवर आता हातोडा पडलेला आहे। सध्या पाडकामाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते। दरम्यान या पाडकामामुळे अनेकांचे संसार मात्र उघड्यावर आले। महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडांवर या इमारती बांधण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे या इमारती पाडण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलं। नालासोपाऱ्यामध्ये मनपाने सध्या कारवाईला सुरुवात केल्याची ही दृश्य पाहतोय। 41 अनधिकृत इमारतींवर आता महापालिकेचा हातोडा पडणार आहे। दरम्यान इथल्या स्थानिकांनी याला विरोध केल्यामुळे सध्या तिथे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला। मैं मानती हूँ हम लोग की बिल्डिंग झर्जर है, लेकिन हम यही इतना कहना चाहते हैं, अगर सरकार के अंदर ऐसा कुछ है तो हम लोग गरीब हैं, इसीलिए हम लोग झर्जर वाले रूम में रहते हैं। लेकिन उनको अगर थोड़ा भी होता ना तो मेरा बिल्डिंग बनवा देते और मुझे कुछ नहीं बोलना। खाजगी स्वरूपाची जमीन जरी असली तरी या ठिकाणी 41 या इमारती 2006 ते 2012 या कालावधीमध्ये अनधिकृतरित्या बांधल्या गेलेल्या आहेत। तर महापालिकेचं पुनर्वसनाचं धोरण सध्या तरी नाहीये, त्यामुळे आपण शासनाकडे याबाबत मार्गदर्शन मागितलेलं आहे।